कांजूरमार्गच्या या चाळीमध्ये जाऊन आम्हाला 20 वर्षापूर्वीची आठवण झाली. जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो सिर्फ मेरा है असं असतं माझं. सो मी आणि भाऊ निघालोय कांजूरमार्गला जाण्यासाठी. आता दादरवरून आपल्याला ट्रेन चेंज करायची आहे त्यासाठी आम्ही पकडली टिटवाळा ट्रेन. जेव्हा मी घराबाहेर पडते ना, तेव्हा डोकं फिरण्यासारखी काहीतरी गोष्ट घडते. तसं आता पण झालं. आम्हाला उतरायचं होतं राइट साइडला, पण भाऊ उतरला लेफ्ट साइडला कारण दोन्ही साइडला प्लॅटफॉर्म्स आहेत. क्या ही बोलेंगे? बाय द वे आज आपण आलो आहोत कांजूरमार्गमध्ये फूड एक्सप्लोर करण्यासाठी. सो लेट्स सी बघूया आपल्याला कांजूरमार्गकडून काय-काय फूड छान-छान मिळतंय ते. कांजूरमार्ग ईस्ट आणि वेस्टचा संपूर्ण व्लॉग तुम्हाला मंदार आंबोकर व्लॉग्सवरती पाहायला मिळेलच. त्याच्यामध्ये फूड रिव्ह्यूज, फूड सगळं एक्सप्लोर केलेलं आहे. बाय द वे रिक्षावाले काका पण आमचे फॉलोवर्स निघाले. वाह! सही वाटलं एकदम. गोडचा मला तसा फोबिया आहे, पण तुम्हाला यापैकी काय-काय आवडतं मला नक्की सांगा. जस्ट बाहेरून जातच होतो आणि आम्हाला ही सुंदर चाळ दिसली. आम्हाला सुद्धा आमच्या 20 वर्षापूर्वीच्या चाळीची आठवण आली. काका तर फुल स्वॅगमध्ये होते. गाणी मस्त लागलेत ना? तसं तर माझी पहिली वेळ आहे इथे येण्याची आणि वेस्टला ना संपूर्ण स्टेशनजवळ खाऊ गल्ली आहे. त्याच्यामुळे 101 फूड मिळतात. आता आम्ही चाललोय दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ईस्टला आणि हा मुलगा ना भाईसाहब काय डेंजर होता आणि जेवढी माई मस्ती करत होता ना, म्हणजे मला ना हसूच आवरत नव्हतं. आता मोठमोठ्याने कसं असतं ना, त्यांचे पॅरेंट्स पण समोर होते. बघा डोंगरावर चढला हा मुलगा. बघा, म्हणजे 2 मिनिटं पण स्थिर बसत नव्हता. घरी जाऊन बदड-बदड बदडणार आहे त्याला. कलरफुल व्ह्यूसोबत हा सुंदर व्ह्यू कॅप्चर केला. याला म्हणतात शिस्त आणि पेशन्स. सगळं सिस्टम हलवून टाकलं या लोकांनी यार. काय लाईन्स लावल्यात एकदम प्रॉपर क्यूमध्ये आहेत सगळे. कमाल आहे. आई अशी सिस्टम पाहिजे. बघा कसे प्रॉपर सिस्टमॅटिकली उभे राहिले. हाय. घरी जाऊया कारण उद्या भाऊला जायचे 2 दिवसासाठी बाहेर. त्यासाठी मम्मी सगळी त्याची पॅकिंग करून दिली. टेक केअर ऑल बाय.